म्हणलं तर आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एकच येतं की कोथिंबीर ही भाजीत टाकायची, पण मी आज कोथिंबीरीची भाजी बनवून दाखवणार आहे आणि ती पण इतकी छान होते, अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी न बनवता कोथिंबीरीची भाजीच तुम्ही नेहमी नेहमी करून खाशाल. एवढी सोपी आहे बनवायला आणि खायला एकदम टेस्टी. चला तर मग सुरू करूया. हे बघा, इथं 2 गड्ड्या कोथिंबीर चांगली निवडून घेतलेली आहे आणि त्यानंतर स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली कोथिंबीर धुवून आणि सुकवून घ्यायची. पाणी एक थेंब पण राहिलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर सुकवून घ्या पहिली कधी बी भाजी बनवायच्या अगोदर, आणि त्यानंतर अशी मोठी मोठी कट करून घ्यायची आपल्याला कोथिंबीर. हे बघा, अशा पद्धतीने सगळी कोथिंबीर कट करून घ्यायची. आणि पाणी जरा राहिलं ना तर भाजीमध्ये जास्त पाणी होऊन जातं, त्यामुळं कोथिंबीर सुकवून नक्की घ्या. ते अशा पद्धतीनं सगळी कोथिंबीर आपली इथं कट झालेली आहे. तर आता आपल्याला याच्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथं मी ना एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक लसणाची कांडी आणि 10-12 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. मिरच्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. जाडसर वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर एक कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं ह्या भाजीला, म्हणजे भाजी आपली कुरकुरीत आणि मस्त होते. तर नेहमीपेक्षा जिरे पण थोडे जास्त टाकायचे. आपण नेहमीच्या भाजीला अर्धा चमचा काय टाकत असून त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त टाकायचे. 1 चमचा जिरे टाकलेले आहे आणि वाटण टाकून घेतलं आपण बनवून घेतलेलं. थोडंसं हिंग टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. आणि 1 चमचा इथं आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे. हे बघा, तर हे तीळ टाकल्यामुळे ना ह्या भाजीची टेस्ट आहे ना डबल होऊन जाते. तर तीळ पण नक्की टाका. आणि आता आपल्याला ही चिरून घेतलेली सगळी कोथिंबीर त्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि खालीवर करून 5 मिनटं चांगली परतून घ्यायची आहे कोथिंबीर तेलामध्ये, म्हणजे खूप छान होते. पूर्ण तेलामध्ये परतले गेले ना तर टेस्ट वाढते भाजीची. कोणती बी भाजी असू द्या, पहिली तेलामध्ये डायरेक्ट पाणी बिणी काही टाकायचं नाही. पहिलं भाजी व्यवस्थित परतून घ्यायची. आता थोडंसं पाणी सुटन, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे थोडंसं पाणी सुटन या कोथिंबीरीला. आपण वरतून एक थेंबी पाण्याचा वापर करणार नाही हो. तर आता आणखीन 2 मिनटं आपण मीठ टाकल्याच्या नंतर परतून घेऊ. बघा किती जास्त दिसतं, तिथं परतल्याच्या नंतर आहे ना कमी होऊन जाते ती. 2 मिनटं असंच परतून घेऊ. हे बघा, आणखीन कमी झालेले आहे परतल्याच्या नंतर. आणि कोथिंबीरीने ना थोडंसं पाणी सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. थोडं हलकीशी ओली ओली झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये ना बेसनपीठ टाकायचं आहे. 1 वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे, पण हे बेसनपीठ आहे ना एकदम टाकायचं नाही, 2-2 चमचे टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कारण की गुठळ्या होता कामा नये. एकदम जर टाकलं तर बेसनपीठाच्या गुठळ्या होऊन जाईल, त्यामुळं थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीनं, म्हणजे गुठळ्या होत नाही आणि काही नाही. आणि ही प्रोसेस करताना आहे ना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा, म्हणजे भाजी खाली करपणार नाही. हे बघा, अशा पद्धतीनं. आणि तुम्हाला काय सांगू, ही भाजी एकदा जर तुम्ही खरं बनवली ना तर तुम्ही नेहमी नेहमी बनवून खाशाल, इतकी भारी होते. तर आणखीन आता आपण 2 चमचे बेसनपीठ टाकणार आहोत. आणि तुम्ही बनवता का ही भाजी, कधी बनवलेली आहे का, मला नक्कीच सांगा बरं. आता राहिलेलं सगळं बेसनपीठ आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि आणखीन थोडी परतून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे बघा, अशा पद्धतीनं चांगली मिक्स झाली का. नॉनस्टिकचं जर भांडं असेल ना तर खाली अजिबात चिपकत नाही. हे बघा, अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी ना आपल्याला काय करायचं आहे आणखीन, हे बघा, अशी सगळी मिक्स झाली का. आता बेसनपीठ बी शिजलं पाहिजे ना, आपली भाजी अशी चांगली कुरकुरीत झाली पाहिजे ना, त्यासाठी आपल्याला आणखीन याच्यामध्ये ना अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. हे बघा, अशी करून घ्यायची आणि त्यानंतर अर्धा चमचा तेल टाकायचं आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटं एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे बेसनपीठ बी शिजलं जातं आणि आपली भाजी बी एकदम कुरकुरीत बनवून तयार होते. आणि जेव्हा थंड होते ना एकदम अशी मोकळी मोकळी होऊन जाते. बघा किती छान अशी मस्त भाजी झालेली आहे. 5 मिनटं मी इथं एक वाफ काढून घेतली. नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा अशी भाजी. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.